श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 113। धोंडूच्या एका प्रश्नाने कोंडूनाना निशब्द झाले होते। कारण धोंडूचा प्रश्नच असा होता की त्या प्रश्नाने ते कासावीस झाले होते। नकळत धोंडूने त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण कोंडूनाना स्वामींची अगाध भक्ती होती। मग स्वामी समर्थ आपली दुःखे का दूर करत नाहीत? पोरा, परमेश्वराला कधी दोष द्यायचा नसतो, कोंडूनाना मायेने धोंडूच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले होते। दोष नेहमी आपल्या कर्माचाच असतो। आपण जो काही कर्म करतो त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात, म्हणून सदैव चांगलं काम करावे। धोंडूला कोंडूनानाने बोलणे समजवले नव्हते, त्यांनी फक्त एवढंच जाणीव झाली होती की आपल्याला तहान लागली आहे। बाबा, तहान लागली आहे। कोंडूनानाने त्याच्या पाठीवर थोपटले होते। समोरच बमगाड साहेबांची विहीर होती। चल विहिरीवर, पाणीही पिऊ, हातपायावर थोडं पाणी घेऊन स्वच्छ होऊन आपण स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ। बंगल्याच्या बाहेर सुंदरी माकडीन खेळत होती। तिच्याकडे पाहताच तिच्या खेळण्याचा आनंद घेत धोंडू विहिरीचे पाणी पायावर घेत होता। त्याने आपले हातपाय तोंडी धुतले होते। तो सुंदरी माकडीनीबरोबर खेळ खेळत पाहत असताना सुंदरीला उकळलेले पाणी पाजण्यासाठी बमगाड साहेब बाहेर आला होता। सुंदरी वांडरी समोर पाण्याच्या भांडी ठेवताना त्यांचे लक्ष विहिरीवर पाणी काढून ते पिणाऱ्या व तोंड धुणाऱ्या कोंडूनानाकडे गेले होते। क्षणात बमगाड साहेबांच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या। ब्लडी इंडियन, तो पुटपुटत होता। ताड ताड चालत तो विहिरीजवळ उभ्या असलेल्या कोंडूनानाकडे आला। सलाम साहेब, कोंडूनानाने पायावर पाणी घेत अब्दीने म्हटले होते, आणि साहेबांचा पारा अधिकच चढला होता। यू रास्कल, कोणाच्या परवानगीने विहिरीवर तोंड धुतोयस? बमगाड साहेब अक्रास्तळेपणी करीत ओरडला होता, आणि कोंडूनानापेक्षाही धोंडू अधिक घाबरला होता। तुम्ही इंडियन गावंडळ आहात, विहिरीवरचे पाणी खराब करता, इथं हात पाय धुवायचे नाही असे किती वेळा सांगितलंय? बमगाड ओरडला होता। पण साहेब, मी पाणी खराब केले नाही, कोंडूनाना घाबरून बोलला होता, आणि बमगाडला अधिकच चेव चढला होता। पाणी खराब करतोस आणि वर उद्धटपणे मला सफाई देतोस? चिडून बमगाडने कोंडूनानाला सरळ लाथच मारली होती। हरामखोरा, कोंडूनाना कळवळला होता। धोंडू घाबरून रडू लागला। तू पुन्हा विहिरीवर आलास तर खबरदार। बोलता बोलता बमगाड साहेबाने कोंडूनानाने बुटाने लाथा मारायला सुरुवात केल्या। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय